नमस्कार. वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण खमंग टेस्टी मिरची भजी बनवतोय. तर बाहेर मस्त पाऊस पडतोय. संध्याकाळच्या जेवणात आमच्या घरी आज गरमागरम खिचडी आणि या मिरची भजींचा बेत आहे. तर लगेच बनवायला सुरुवात करूया. मिरची भजी करण्यासाठी बाजारात अशा लांब आणि थोड्याशा पोपटी रंगाच्या मिरच्या मिळतात, त्या घ्यायच्या. यामध्ये बियांचं प्रमाण खूप कमी असतं आणि या चवीला पण कमी तिखट असतात. याचं देठ तसंच ठेवायचं आहे आणि मधून अशी याला चीर देऊन घ्यायची. आतमध्ये तुम्हाला जर बी जास्त वाटलं तर थोडंसं काढून घ्या, पण या मिरच्यांमध्ये बी कमीच असतं. अशाच पद्धतीने सगळ्या मिरच्या कट करून घेऊया. तर इथे मिरच्या कट करून झालेल्या आहेत. आता यासाठी आपण एक पटकन मसाला तयार करूया. तर 1 टेबलस्पून मी धणे जिरे पूड घेतली आहे. 1 छोटा चमचा आमचूर पावडर आणि 1 छोटा चमचा काळं मीठ घेतलं आहे. हे तिन्ही आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिरच्यांमध्ये भरायचं आहे. आमचूर पावडर जर का नसेल आणि काळं मीठ नसेल तर तुम्ही फक्त चाट मसालासुद्धा वापरू शकता. म्हणजे धणे जिरे पूड घ्यायची आणि त्यामध्ये थोडासा चाट मसाला घालायचा. पण असेल तर असा मसाला जरूर तयार करून घ्या, कारण हा मिरच्यांमध्ये भरला की ही भजी खायला एकदम टेस्टी लागतात. हा मसाला आपल्याला मिरच्यांमध्ये अगदी थोडाच भरायचा आहे. मी असा 2 बोटात घेतला आहे आणि नुसतं बोट असं फिरवायचं आहे. फार मिरची गच्च भरून मसाला भरायचा नाही. फार जास्त पण जर मसाला भरला तर मग मिरची भजी खायला थोडीशी खारट लागतील. त्यामुळे प्रमाणातच मसाला भरायचा आहे, अगदी थोडासा. तर अशाच आता सगळ्या मिरच्यांमध्ये हा मसाला भरून घेऊया. आता लगेच पीठ भिजवून घेऊया. तर इथे मी 1 कप बेसन घेतलं आहे, म्हणजेच हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घ्यायचं आहे. 2 चमचे तांदळाचं पीठ घालूया. तर तांदळाचं पीठ घातल्यामुळे मिरची भज्यांचं जे आवरण असतं ते छान कुरकुरीत तयार होतं. 2 चिमूट हिंग घालायचा आहे, चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचाच मी लाल तिखट घातलं आहे. तर इथे मी बेडगी मिरचीचं तिखट घेतलं आहे. हे चवीला कमी तिखट असतं पण रंगाला छान लाल असतं, त्यामुळे मिरची भज्यांच्या आवरणाला रंग सुरेख येतो. आता आधी हे सगळं मिक्स करून घेऊया आणि मगच आपल्याला पाणी घालायचं आहे. आता सगळं व्यवस्थित एकत्र करून घेतलं आहे. तर पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे. पाणी थोडं थोडं करून घालायचं म्हणजे आपल्याला अंदाज येतो. हे असं विस्क असेल तर त्याने तुम्ही मिक्स करून घेऊ शकता किंवा आपला एखादा चमचा घेऊन त्याने छान हे सगळं एकत्र करून घ्यायचं, फेटून घ्यायचं. जितकं जास्त तुम्ही या पिठाला फेटून घ्याल तितकं याचं आवरण मस्त हलकं आणि कुरकुरीत तयार होतं. अगदी 2 चिमूटच मी सोडा घातला आहे. तर पहिलेपेक्षा तुम्हाला आता हे पीठ थोडंसं हलकं दिसत असेल. मला हलवायलाही सोपं जातं आहे. पीठ हलकं झालं म्हणजे भजी मस्त तयार होतात. तर हे असं आता तयार झालेलं आहे. अशीच याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. फार घट्टही ठेवायचं नाही. घट्ट ठेवलं तर मग भजी गच्च होतात आणि फार पातळ जर पीठ झालं, मिरचीला पीठ व्यवस्थित धरून राहत नाही. पीठ व्यवस्थित तयार झालं की नाही हे कसं ओळखायचं, तर बोट बुडवून बघायचं. माझ्या बोटाला व्यवस्थित हे पीठ लागलेलं आहे, म्हणजेच आपलं पीठ पाहिजे तसं तयार झालं आहे. हे पीठ आपण एका उभ्या ग्लासमध्ये आता ओतून घेऊया, म्हणजे यामध्ये मिरची बुडवायला सोपं जातं. तेल मी आधीच गरम करायला ठेवलं होतं. यामध्ये आता थोडंसं आधी पीठ घालून बघूया. तर हे पीठ वर आलेलं आहे म्हणजे आपलं तेल पाहिजे तसं गरम झालं आहे. आता मिरची घेऊन या ग्लासमध्ये अशा पद्धतीने बुडवून घ्यायची. सगळ्या मिरचीला पीठ लागलेलं आहे आणि लगेच या तेलामध्ये सोडूया. पहिल्या बॅचला 2च मिरच्या सोडायच्या म्हणजे आपल्याला तेलाच्या टेम्परेचरचा अंदाज येतो. आणि मग दुसऱ्या बॅचला तुम्ही कढईत बसतील तेवढ्या सोडू शकता. आता मिरची सोडताना थोडंसं पीठ इकडे तिकडे गेलं आहे तर काहीच हरकत नाही, चमच्याने ते काढून घ्यायचं. आणि आता मीडियम टू हाय फ्लेमवर या मिरच्या तळून घ्यायच्या आहेत. फार गॅसची फ्लेम कमी ठेवायची नाही. या मिरच्या आपल्याला डबल फ्राय करायच्या आहेत, त्यामुळे
आता काढून घ्यायच्या आहेत. हलकासा सोनेरी रंग आला की लगेच काढून घ्यायच्या. या भज्यांना डबल फ्राय केलं म्हणजे खायला एकदम मस्त कुरकुरीत लागतात. तर आता दुसऱ्या बॅचला मी 3 मिरच्या सोडल्या आहेत. बाजूला जे आलं आहे ते काढून घेऊया आणि हलक्याशा सोनेरी रंगावर तळून झाल्या की काढून घ्यायच्या आहेत. अशाच पद्धतीने आता सगळ्या मिरच्या आपल्याला हाफ फ्राय करून घ्यायच्या आहेत. तुमच्याकडे जर पाहुणे येणार असतील तर जेवायला बसायच्या आधी सगळ्या मिरच्या अशा पद्धतीने तळून घ्यायच्या आणि मग वेळेवर 5 मिनिट आधी भजी तळून घ्यायची. आता लगेच फुल फ्राय करून घेऊया. तर इथे मी आता काही मिरच्या सध्यापुरत्या तळून घेतल्या आहेत. बाकीच्या मी जेवताना तळून घेणार आहे. तर दिसायलाच एकदम भारी दिसत आहेत. तर अशा पद्धतीने ही मिरची भजी जरूर करून पहा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबही जरूर करा. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.